10 ते 15 दिवसापूर्वी आणलेले झाड आज लावायला काढले. बघा हे सीताफळाचं झाड मी मागवलेलं होतं, ऑनलाईन मागवलेले आहे हे झाडं. आणि खाली बुडाची हळद लावून घेते. बघा ही कुंडी पूर्ण कचऱ्याच्या किंवा सुकलेल्या पाण्याच्या साहाय्याने भरलेली आहे, कडुलिंबाच्या पानांनी भरलेली आहे. आता मी इथे बघा थोडीशी रेती टाकते आहे, कुंडीत तेवढीच माती टाकते. आणि हे झाड आणलेलं आहे ना सीताफळाचं आहे. सीताफळ मला खूप जास्त आवडतात, त्याच्यामुळं म्हटलं हे झाड तर लागलं तर खूप चांगलं होईल. पण 15 दिवसाच्या पूर्वी आणलेलं झाड थोडंफार याची आहे ना अवस्था आली तेव्हाच खराब होती, पण उलट आता छोटे छोटे 2 वर पानं दिसत आहे. पण हे जगेल का नाही जगेल हे मात्र मी आता सांगू शकत नाही. पण बघा लावण्याचा प्रयत्न मात्र खूप मनापासून केलेला आहे. प्रत्येक झाड आहे ना आपण पूर्ण काळजी घ्यायची लावल्यावर. बघा आजूबाजूला अशा ईटसुद्धा ठेवलेले आहे. आणि हे झाडाला बघा रेती वगैरे मातीच्या साहाय्याने असं छान जिथं आपण झाड लावतो ना ते असे छान असं दाबून घेतलं तर झाडं हलण्याची शक्यता कमी राहते. आणि सोबत ईट याच्यासाठीच ठेवलेली आहे की ते झाडं हलायला नाही पाहिजे हवेनं. थोडं रुजलं की मग आपण काढून. आणि साईडला बघा काही कचरा होता तो भरला. आणि एखाद्या कुंडीतलं झाड सुकलेलं होतं ना ती माती घेऊन परत याच्यावर मातीचा थर लावेल. पक्ष्यांसाठी केळं आणले होते ते सालीसुद्धा टाकून घेतल्या. टरबूजची रोपं बघा उन्हाळ्यात आणलेले टरबूज खाऊन जे बी राहते ना ते मी एका कुंडीत टाकले होते. त्याचे भरपूर रोपे तयार झालेले होते, ते रोपेसुद्धा लावून घेतले. पाऊस पडला आणि माझी अशी बागकामाची सुरुवात झालेली आहे. आणि माती वगैरे आधीच तयार करून ठेवली ना तर खूप फायदा होतो. पण ते माती आता सगळी ओलावा निर्माण झाला होता पावसामुळे. हे बघा छोटंसं एक मधुकामिनीचं झाड हे लावायचं आहे. आणि साईडला आहे ना याला खूप सुंदर असे फुलं दिसले होते म्हणून घेतलं होतं. हे असे तयार झालेले होते आपले टरबूजचे रोपे. आणि असे कामं आता बागकाम सुरू झालं आहे आणि असेच झाडं लावण्याचं काम सुरू झालं आहे. भरपूर बी बागेमध्ये निघत आहे की जे काही न लावलेलं आहे. पण तुम्ही झाड लावताना काही विशेष काळजी घेतली ना तर झाडं खराब होण्याची शक्यता कमी राहते. बघा हे होतं ते सीताफळाचं झाड असं जे आपण आताच लावून घेतलेलं आहे. आणि वर याच्यावर परत काही दिवसांनी माती टाकावं लागेल. कशी वाटली माहिती नक्की सांगा. धन्यवाद सर्वांनी.